या प्रकरणातील तक्रारदारांना जमिनीची मोजणी करायची होती. यासाठी त्यांना शेजारील गट क्रमांकाच्या फाळणी नकाशा आवश्यक होता. यासाठी त्यांनी कागलमधील भूमी अभिलेख कार्यालयात रीतसर अर्ज केला होता. अर्जानुसार फाळणी नकाशा देण्यासाठी तिथला कर्मचारी शिवराम कोरवी यानं तक्रारदाराकडे 1,000 रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोल्हापूर कार्यालयात तक्रार दाखल केली. पडताळणी अंती कोरवी यानं 1,000 रुपयांची लाच मागितल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर सापळा रचून पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत तक्रारदारांकडून 1,000 रुपयांची लाच स्वीकारताना शिवराम कृष्णा कोरवी याला रंगेहात पकडण्यात आलं. रात्री उशिरापर्यंत कागल पोलीस ठाण्यात कोरवी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप काशीद, पोलीस नाईक सचिन पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पाटील यांच्या पथकानं ही कारवाई केली.